नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो खास शेतकरी प्रमाणपत्र। आता तुम्हाला पण काढायचं का शेतकरी प्रमाणपत्र? जर उत्तर हो असेल तर पहा पूर्ण व्हिडिओ। याच्यामध्ये आपण त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रे, ऑनलाईनची प्रक्रिया आणि येण्याचा कालावधी या संदर्भात सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप देणार आहोत। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम आपण महा ऑनलाईनचं लॉग इन केलेलं आहे आणि लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला इकडे महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे शेतकरी प्रमाणपत्र। तर याच्यामध्ये आपण पाहूयात शेतकरी प्रमाणपत्र कुठे ऑप्शन दिलेले आणि ते ऑप्शन पाहून आपल्याला त्याला क्लिक करायचे। चला याच्यामध्ये मी शोध घेतो त्याचा। तर ओके, इथं फार्मर सर्टिफिकेट दिलेला आहे। चला फार्मर सर्टिफिकेट याला आपण क्लिक करूयात। इथं जर तुम्हाला एखाद्या वेळेस नाव येत नसेल तर इकडे एक सर्च ऑप्शन दिलंय, इथं क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता। जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल मध्ये सांगतो, इथं पहा मी फार्मर नाव लिहितो तर इथं तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट नावाचं ऑप्शन इथं आलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही फार्मर सर्टिफिकेटला डायरेक्ट इकडून सुद्धा येऊ शकता किंवा इथून सुद्धा क्लिक करून येऊ शकता। आता याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टीचा इन्फॉर्मेशन इकडे डाटा फीड करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम इथे विचारले आधार कार्ड किंवा त्याचा क्रमांक। तर ही एक रेड कलरची ॲस्टेरिस्क असलेली फील्ड नाहीये किंवा त्याला आपण कंपल्सरी फील्ड नाही असं म्हणूयात सोप्या भाषेत। आणि याच्यामध्ये आता विचारले अर्जदाराच्या आधार कार्डचा तपशील। याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपण भरायच्या आहेत, ज्याच्यामध्ये आपलं पूर्ण नाव येईल। आपण पूर्ण नाव इथं भरणार आहोत। तर चला पूर्ण नाव भरूयात, रमेश गणेश शिंदे। आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला इथे मराठी मधलं पूर्ण नाव सुद्धा दिसायला लागले। आपण काय केलं, इथलं वडिलाचं नाव जे आहे ते कॉपी केलेलं आहे आणि इथे वडिलाच्या नावाच्या समोर खालचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पेस्ट केलंय। आता इथं डेट ऑफ बर्थ आपल्याला एक इन्सर्ट करायची आहे। जी डेट ऑफ बर्थ असेल अर्जदाराची ती तुम्ही इकडे मेन्शन करायची आहे। चला आपण ती डेट ऑफ बर्थ इकडे मेन्शन करूयात। ठीक आहे, ती मेन्शन केलेली आहे। आणि पुढे वय हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट झालेलं आहे। ईमेल टाकायची गरज नाही, भ्रमणध्वनी टाकावं लागेल। त्यानंतर रस्त्याचे नाव, घर किंवा सदनिका क्रमांक लिहिलंय इथं। तर बेसिकली आपण डायरेक्ट गावाचं नाव टाकून देऊयात, म्हणजे आपल्याला हा फॉर्म भरायला सोपं होईल। इथे गावाचं नाव टाकताना स्पेलिंग वगैरे व्यवस्थित येते का पाहून घ्या, कारण हीच स्पेलिंग सर्टिफिकेटवर परत छापून येणार आहे। तर इथं आपण काय करूया, इथून मराठी इनपुट टूल माझ्याकडे इन्स्टॉल केलेलं आहे, तर मी त्याच्यामधून हे घेतो। तुमचं जर नाव करेक्ट नाही आलं तर तुम्ही सुद्धा मराठी इनपुट टूल मधून हे नाव करेक्ट करून घ्या। सॉरी, परत इथून नाव उडून गेलेलं आहे, तर आपण इथे परत एकदा त्याला करेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात। पुढे क्लिक करूयात। ओके, मराठीमध्ये नाव इथे येत नाही बहुतेक, एकदा परत आपण ट्राय करूयात। आता याला आपण कट करून घेऊयात, इथे गावाचं नाव। ओके, त्यानंतर जिल्हा, आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडा। त्याचबरोबर आपला तालुका, गाव, ही सगळी माहिती आपल्याला इथून निवडायची आहे। याच्यामध्ये आपलं गाव आपण निवडून घेऊयात। मराठीमध्ये इथे गावाचं नाव आहे, सॉरी, इथे पिनकोड, इथे व्यवसाय, आता शेतकरी असल्यामुळे व्यवसाय हा शेतकरीच असणार आहे। आता याच्या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेत, शहरी आणि ग्रामीण। तुमचा व्यवसाय शेती शहरी भागात आहे का ग्रामीण भागात आहे? तर माझी केसमध्ये माझी शेती ग्रामीण भागात आहे, तुमची शहरी असेल तर तुम्ही शहरी निवडू शकता। आता इथे विचारले शहरी भाग असल्यास प्रभाग क्रमांक, तर ही फील्ड मला भरण्याची कंपल्सरी नाहीये। इथं विचारले अर्जदाराचे जमीनधारकाशी नाते। आता अर्जदार कोण आहे आणि त्याचं जमीनधारकाशी काय नातं आहे? तर आता मी स्वतः असल्यामुळे मी इथं स्वतः निवडतो। तुमचं जर मुलगा मुलगी कोणी वेगळा अर्ज करत असेल त्या संबंधित तुम्ही नाते निवडू शकता। याच्यामध्ये नातेची लिस्ट दिली, भाऊ बहीण, आई वडील वगैरे वगैरे। त्यानंतर आहे जमिनीचा तपशील। आता जमीन कुणाच्या नावाने ते आपल्याला इथे घ्यायचे। आता पूर्ण नाव जमीन मालकाचं जशाल तसं आपण इकडे कॉपी पेस्ट करूयात वेळ वाचवण्यासाठी। त्यानंतर आपला जिल्हा, आता जमीनचा जिल्हा तालुका जो कुठला असेल तर ती एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला इथं परत फीड करायची आहे। माझी सेम असल्यामुळे मी ती माहिती इकडे भरतोय। त्यानंतर आता जमिनीचे क्षेत्रफळ विचारले, तर जमिनीचे क्षेत्रफळ जितकं असेल तितकं आपल्याला लिहायचं आहे। तर इथं मी सध्या 5 लिहिलेलं आहे।
गट क्रमांक 134 आहे माझा. आता क्षेत्रफळाचं एकक, आता हे 5 जे आहे हेक्टर आहे का एकर आहे का गुंठे आहे का आर आहे हे निवडायला सांगितले. माझी एकर जमीन असल्यामुळे मी एकर निवडणार आहे. तुम्ही हेक्टर, गुंठे, आर याच्यामध्ये सुद्धा जमीन निवडू शकता. त्याचबरोबर विचारले गावाबाहेर आपल्या जमीन मालकीची जमीन आहे किंवा कसे. जर गावाबाहेर आपल्या मालकीची जमीन असेल तर होईल आणि त्याचा तपशील द्या, नसल्यास नाही निवडून पुढे जा या बटनाला आपण क्लिक करणार आहोत. पुढे आल्याच्या नंतर आपण परत रिडायरेक्ट झालेलो आहोत डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या ऑप्शनला क्लिक करा आणि डॉक्युमेंट स्टेप बाय स्टेप आपल्याला अपलोड करायचे. सर्वप्रथम आता याच्यासाठी लागणारे कागदपत्रे कुठली ही तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली नाहीये, तर त्याची आपण चर्चा करूयात. याच्यासाठी खूप सिंपल असे डॉक्युमेंट लागतात, जास्त फारसे मोठे डॉक्युमेंट लागत नाहीत. एक कॉमन डॉक्युमेंट म्हणूयात आपण त्याला. तर चला इथे मी काय करतो ती लिस्ट लिहूयात. आपण लिहूयात इथं फार्मर सर्टिफिकेट रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. म्हणजे तुम्ही काय कराल याचा स्क्रीनशॉट घ्याल की म्हणजे तुम्हाला परत हे डॉक्युमेंट लक्षात ठेवण्याची गरज नाही. चला फर्स्ट आधार कार्ड, हे मॅन्डेटरी आहे प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी. सेकंड आहे वोटर आय डी. थर्ड रेशन कार्ड. फोर्थ 7/12 आणि फिफ्थ 8. तर एवढे डॉक्युमेंट लागतात. एक सिम्प्लिफाईड मध्ये इथं तुम्हाला दिलेले आहे. परत थोडं झूम पण करतोय म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थित ठेवता येईल जेव्हा हे ऍप्लिकेशन करायचे त्यासाठी. तर सर्वप्रथम आपण आधार कार्ड अपलोड करून घेऊयात. इथं क्लिक केल्याच्या नंतर आधार कार्डचं ऑप्शन कुठे दिलेलं आहे याच्यामध्ये पाहूयात. हे इथं आधार कार्ड आणि आधार जिथं आपण स्टोअर केलेलं आहे ते ओपन करून आपण ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करूयात. इथे तुमचा आधार स्टोअर झालेला आहे. त्याचबरोबर मतदार ओळखपत्र म्हणजे आपलं मतदान कार्ड आपण इथं वोटर आय डी जे आहे ते देऊयात आणि त्याला पण ऍड करूयात. त्याचबरोबर आता आपल्याला राशन कार्ड आपलं अपलोड करायचे. त्यासाठी राशन जिकडे तुम्ही स्टोअर केलंय तिकडे जाऊन तुम्हाला राशन नावाचं ऑप्शन राशन डॉक्युमेंट अपलोड करायचे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही राशन कार्ड ऑप्शन निवडायचं आहे. याच्यामध्ये शिधापत्रिका ऑप्शन आहे तर आपण ते निवडूयात. त्याचबरोबर इथे राशन कार्ड घेऊन ऍड डॉक्युमेंट या बटनाला आपण क्लिक करूयात. याच्या पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला 7/12 घ्यायची. तर इथे 7/12 आणि 8चा उतारा असं ऑप्शन दिलेला आहे. तर इथं सेपरेट 7/12 आणि 8 दिलेलं नाहीये. तर मग तुम्हाला काय करायचंय 7/12 आणि 8 हे तुम्ही डाउनलोड केल्याच्या नंतर एक पीडीएफ बनवून ठेवायची आणि ती पीडीएफ डायरेक्टली तुम्ही इथे ऍड करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे 4 डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. हे 4 डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर आता जसं इथं पहा तुम्हाला 5 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत मी, आधार, मतदान, राशन, 7/12 आणि 8. तर या दोन्हीला त्यांना कंबाईन जोडल्यामुळे इथे 4 डॉक्युमेंट दाखवते. कंटिन्यू या बटनाला आपण क्लिक करून घेऊया. इथे क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला फोटो अपलोड करण्यासाठी एक कॉमन स्टेप आहे जी ऑलरेडी मी मल्टिपल टाइम तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. छायाचित्र अपलोड करा या बटनाला आपण क्लिक करू. छायाचित्र जोडावर क्लिक केल्याच्या नंतर आता जो फोटो असेल आपला त्याला क्लिक करा आणि अपलोड करा या बटनाला आपण क्लिक करूया. इथे दाखवलंय की चेहरा तुमचा डिटेक्ट झालेला आहे आणि आता आपण पुढे सुरू या बटनाला क्लिक करूयात. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पेमेंट गेटवेला आलेला आहात. तर इथं तुम्हाला नेहमीप्रमाणे 3 पेमेंट ऑप्शन आहेत. तुमच्याकडे जे सुटेबल आहे किंवा ज्याच्यावरती तुमचे पैसे असतील त्याच्यापैकी कुठले एक ऑप्शन निवडा आणि पे नाऊ या बटनाला क्लिक करा. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या भरलेल्या ऍप्लिकेशनची सविस्तर माहिती इथे दिली आहे आणि कटणाऱ्या पैशाची सुद्धा माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर तुमचा इथं प्री-डिफाईन पासवर्ड जो असेल तो सेव्ह इथे दाखवलेला आहे. नसेल तर तुम्ही इथे मॅन्युअली टाईप करा आणि प्रदान निश्चिती या बटनाला क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पेमेंट पुढच्या प्रोसेसला आलात. इथे तुम्हाला बेसिकली तुमचा अकाउंटचा पासवर्ड टाकायचा आहे. तर इथे आपण अकाउंट पासवर्ड टाकलेला आहे. त्याचबरोबर आता आपल्याला वॉलेटचा पिन टाकायचा आहे. जो वॉलेटचा पिन असेल तो टाका. मी इथे ऑलरेडी सेव्ह केलेला आहे. मी म्हणून इथं क्लिक केलं की माझा ऑटोमॅटिक तिथे येतो. तर तुमचा जो कुठला असेल तो तुम्ही तिथे एंटर करा आणि पे बटनाला क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्हाला शेतकरी असण्याचं प्रमाणपत्र जे आहे त्याच्यासाठीचा अर्ज करायचा आहे. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नेक्स्ट टॉपिक आपल्या व्हिडिओचा कुठला असावा याच्यासाठी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.